नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. संविधान सभा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, हॉट टॉपिक आहे, कारण यावर एव्हरग्रीन टॉपिक आहे असं मी म्हणेन. कारण यावर नेहमी क्वेश्चन्स विचारले जातात. प्रिलिम्स घ्या, मेन्स घ्या, सगळ्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून हा जो घटक आहे तो महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती आहे की यावर वारंवार क्वेश्चन्स विचारले जातात. त्या क्वेश्चन्सचं स्वरूपसुद्धा हे नेहमी फॅक्ट्स, लक्षात घ्या, फॅक्ट्सवर आधारित आपल्याला क्वेश्चन्स जे आहेत ते दिसून येतात. कारण याच्यामध्ये कुठलाही कन्सेप्टचा भाग नाही आहे की संविधान सभा म्हणजे नक्की काय आहे वगैरे, याच्यामध्ये काहीही नाही आहे. पूर्ण आणि पूर्ण हा फॅक्ट्सवर आधारित संपूर्ण टॉपिक आहे. या प्रत्येक घटकाकडे आता इथून पुढे आपण जो काही अभ्यास करणार आहोत, आपला जो दृष्टिकोन आहे तो पूर्णतः परीक्षाभिमुख असणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो, स्पर्धा परीक्षेत जो एक्झाम ओरिएंटेड जे तुमचं लक्ष आहे ते असणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचा बराच वेळ वाया जातो. त्यामुळे आपण हे जे काही सगळं लेक्चर्स किंवा या सगळ्या गोष्टींची रचना केलेली आहे ती पूर्णतः एक्झाम ओरिएंटेड ठेवण्याचा प्रयत्न 100% करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला इथे आयोगाचे क्वेश्चन्ससुद्धा सायमल्टेनियसली दिसतील, जेणेकरून तुम्हाला यावर कशा स्वरूपाचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला बघता येईल, जेणेकरून त्याची एक जाण तुम्हाला असेल आणि तुम्हाला वेळोवेळी अभ्यास करत असताना याचं एक भान राहील. संविधान सभा निर्मितीच्या इतिहासामध्ये टू द पॉईंट आता आपण सुरुवात करूया की संविधान सभेच्या निर्मितीच्या इतिहासामध्ये कुठून सुरुवात होते. तर 1934 मध्ये, लक्षात घ्या, 1934 मध्ये पुरोगामी लोकशाही विचारवंत M.N. रॉय हे नाव तर तुम्ही ऑलरेडी ऐकत आलेलं आहात. याच्या आधी सुद्धा तुम्ही हा टॉपिक वेगवेगळ्या पुस्तकांच्या याच्यामधून वाचलेला सुद्धा असणार आहात, किंवा नाही वाचलात तरी हरकत नाही, तुम्हाला याच्या आता वाचायची सुद्धा गरज पडणार नाही. तशी M.N. रॉय यांनी संविधान सभा असली पाहिजे अशी सूचना 1934 मध्ये पहिल्यांदा केली. सुरुवात 34 मधून होते. 35 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अशी मागणी जी आहे ती अधिकृतरित्या केलेली होती. याचा अर्थ काय, तर ऑफिशियली याच्या आधी वेगवेगळ्या राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी असं म्हटलं असलं तरी सुद्धा राष्ट्रीय काँग्रेसने ऑफिशियली असं जाहीर केलं की 1935 मध्ये की भारतीय संविधान सभा जी ती असायला पाहिजे जी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करेल. लक्षात घ्या, राज्यघटना अतिशय महत्त्वाचा भाग होता आणि राज्यघटनेची निर्मिती ही भारतीयांनी केली पाहिजे अशी सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या काँग्रेसच्या नेत्यांची असेल किंवा इतर पक्षाच्या नेत्यांची असेल ती मागणी होती. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसने ही मागणी 1935 मध्ये ऑफिशियली केली. 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने संविधान सभेची मागणी केली. लक्षात घ्या, हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. यावर फार काही असे क्वेश्चन्स विचारले जाणार नाही की कोणी कधी मागणी केली, मात्र एक आपल्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड लक्षात राहावं हा यामागचा उद्देश आहे. 1940 मध्ये, आता याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ऑगस्ट ऑफरचा. याला ऑगस्ट संधी असं म्हटलं जातं. यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑगस्ट संधी किंवा ऑगस्ट ऑफर काय आहे. ठीक आहे, 1940 मध्ये ब्रिटिश सरकारने ही मागणी तत्वता मान्य केलेली होती. बघा, पूर्णतः नाही, लक्षात घ्या, पूर्णतः नाही, तत्वता मान्य केलेली होती की त्यामुळे यास ऑगस्ट संधी असं म्हणून ओळखलं जातं. 1942 मध्ये, आता इथून पुढे जो महत्त्वाचा भाग आहे आणि क्वेश्चन जिथे तयार होतो, क्रिप्स मिशन. ठीक आहे, आता हे काय आहे, तर हे सुरुवात आपण बघितली की कोणी कधी मागणी केली. ठीक आहे, आणि इंग्रजांनी त्याला कशा पद्धतीने सुरुवातीला प्रतिसाद दिला. ठीक आहे, आतापर्यंत कुठेही संविधान सभेची जी मागणी होती त्याला मान्यता जी आहे ती दिली गेली नव्हती. मात्र 1940 मध्ये तत्वता ती मान्य करण्यात आली की ठीक आहे, आपण याचा सकारात्मक विचार करू, मात्र त्याचं स्वरूप कसं असेल, काय असेल ते पुढे ठरवलं जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 1940 मध्ये इंग्रजांनी ती तत्वता मान्य केली आणि 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आलं. ठीक आहे, आता क्रिप्स मिशन पुढे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्याला कॅबिनेट मिशन असं म्हटलं जातं. तर यावर बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ असतो की क्रिप्स मिशन म्हणजे कोणतं आणि कॅबिनेट मिशन म्हणजे कोणतं. तर ते दोन्ही एकच आहे. क्रिप्स हे त्याचे एक सदस्य होते, त्याच्यामुळे त्याला एक क्रिप्स मिशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर क्रिप्सने मुस्लिम लीगचा प्रस्ताव नाकारला. मुस्लिम लीगचा प्रस्ताव काय होता, तर यांचं असं म्हणणं होतं की 2 संविधान सभा असायला पाहिजेत. लक्षात घ्या, कारण ही जी संविधान सभा असेल त्याच्यामध्ये मुस्लिमांचं तसं प्रतिनिधित्व कमी असणार आहे आणि बाकी राहिली गोष्ट पाकिस्तानच्या निर्मितीचा भाग हा कुठेतरी आणि पाकिस्तानची राज्यघटना कशी असावी याविषयी ही एकमेव संविधान सभा कशा पद्धतीने ठरवेल असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये होतं. त्याच्यामुळे त्यांनी 2 संविधान सभा असायला पाहिजेत अशा पद्धतीची मागणी सुरुवातीला केलेली होती. मात्र ही जी गोष्ट आहे ती त्यांनी नाकारली. कॅबिनेट मिशनने ही गोष्ट नाकारली. मात्र याच्यामध्ये असं नाही आहे की ती नाकारली म्हणजे याचा अर्थ मुस्लिम लीगच्या मतांनाच कुठेतरी तिलांजली देण्यात आली असं नाही आहे. तर मुस्लिम लीगला मान्य होईल अशा पद्धतीची कुठेतरी संविधान सभा असली पाहिजे असं क्रिप्स मिशन यांचं म्हणणं होतं आणि कुठेतरी अशा पद्धतीची योजना जी आहे ती सादर करण्यात आली. पुढे आपण याची रचना कशी पद्धतीची होती ती आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी एक क्वेश्चन्स घेऊया. मी तुम्हाला सांगतोय की क्वेश्चन्स जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि क्वेश्चन्समधून बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पिक करता येतील. ठीक आहे, आता एक्साईज सब इन्स्पेक्टरचा प्रश्न आहे 2017चा. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा जी आहे किंवा भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. पहिलं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, तर हे 100% बरोबर आहे की भारतीय जी संविधान सभा आहे किंवा भारताची संविधान सभा आहे ती 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसारच
संविधान सभा जी आहे ती गठीत करण्यात आली, ठीक आहे, स्ट्रक्चर्ड करण्यात आली. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ती 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. आता पुढे आपण याच्या बैठका पाहणार आहोत, परंतु प्रश्न यावर आलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला याच्यामध्ये मी जे सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत, ठीक आहे, आणि फॅक्ट्स लक्षात कशा पद्धतीने राहतील तर जेवढी जास्त रिव्हिजन तेवढ्या जास्त फॅक्ट्स तुमच्या लक्षात राहतील, ठीक आहे, त्यामुळे रिव्हिजन महत्त्वाची आहे, ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा भाग आहे की पहिली बैठक 9 डिसेंबर 46 रोजी संपन्न झाली, 100% बरोबर आहे. आणि हे सुद्धा 11वे सत्र जे आहे, ठीक आहे, 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे आहे ते पार पडले. त्यामुळे हे दोन्ही विधान जे आहे ते बरोबर आहेत. पहिलं विधान तर 100% बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अ, ब आणि क हे दोन गोष्टी याच्यामध्ये दिसून येते, ठीक आहे. आता बघा इथे अ जे आहे अ स्टेटमेंट हे 3 ठिकाणी आपल्याला दिसून येते, ठीक आहे. त्यामुळे मेजॉरिटी आपल्याला याच्यामध्ये आहे की अ बरोबरच आहे. जरी बऱ्याचदा तुम्हाला आला नाही प्रश्न तरी सुद्धा एक आपल्याला मेजॉरिटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला इथे सोडवता येऊ शकतो. जसं क च्या बाबतीत सुद्धा जर आपण बघितलं, ठीक आहे, ब सुद्धा 3 याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तर म्हणून आपल्याला इथे कुठेतरी याची एक हिंट लागू शकते की काय बरोबर असू शकतं, ठीक आहे. कॅबिनेट मिशन प्लॅन विषयी जर आपण पाहिलं तर कॅबिनेट मिशन प्लॅन हे काय आहे तर 24 मार्च 1946, डेट लक्षात ठेवा, 24 मार्च 1946. तुमच्या मित्र मैत्रीण कोणाचाही वाढदिवस असेल तरी लक्षात ठेवा की ही 24 मार्च डेट जी आहे ती कॅबिनेट मिशन भारतात आलं होतं, ते दिल्लीला आलं 24 मार्च 1946 रोजी. यामध्ये 3 सदस्य होते. त्या 3 सदस्यांची नावं अतिशय महत्त्वाची आहेत कारण यावर प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या. लॉर्ड, मी खोटं बोलत नाहीये, प्रश्न आलेला आहे हे तुम्हाला दिसेल. आणि इथे बघा आता हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते, हा प्रश्न होता, ठीक आहे. तर हे लॉर्ड माउंटबॅटन हे सदस्य नव्हते, पण लॉरेन्स, अलेक्झांडर आणि क्रिप्स हे 3ही सदस्य होते. त्यामुळे हा प्रश्न डायरेक्ट आलेला आहे, ठीक आहे. पेथिक लॉरेन्स हे या मिशनचे अध्यक्ष होते, जे भारत मंत्री होते. क्रिप्स हे सुद्धा याचे सदस्य होते आणि अलेक्झांडर, ठीक आहे, ए.व्ही. अलेक्झांडर, इथे टी.व्ही. झाले चुकून, पण ए.व्ही. अलेक्झांडर हे त्याचे सदस्य होते. कॅबिनेट मिशन प्लॅननुसार काही महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली जी महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे घटना समितीची स्थापना करण्याची तरतूद या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये होती. त्यामुळे बघा मगाशीचा जो प्रश्न होता तो 100% बरोबर आहे, कारण याच्यामध्ये घटना समितीची स्थापना करण्याची तरतूद होती, ठीक आहे. घटना तयार होईपर्यंत व्हाईसरायच्या नियंत्रणाखाली हंगामी सरकार स्थापन करावे अशी सुद्धा तरतूद आपल्या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार होती, ठीक आहे. या दोन्ही महत्त्वाच्या तरतुदी लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा की कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभेची जी स्थापना करण्याचं ठरवलं तर त्याची रचना कशी होती, संविधान सभेची रचना, यावर 100% प्रश्न विचारला जातो. एक प्रश्न हा तुमचा 100% विचारला जातो, ठीक आहे. तुमची रिव्हिजन चांगली होईल या माध्यमातून जर तुम्ही हा टॉपिक ऑलरेडी वाचलेला आहात तरी सुद्धा, ठीक आहे, आणि नसेल वाचला तरी सुद्धा तुम्हाला यामधून काही महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला पिक करता येतील, तुमच्या नोट्समध्ये अपडेट करता येईल किंवा नव्याने नोट्स काढता येतील, ठीक आहे. घटना समितीत एकूण किती सदस्य होते तर घटना समितीत एकूण 389 सदस्य होते. मग याची रचना 389 पैकी कशी होती तर 296 जागा ज्या आहेत त्या ब्रिटिश भारतासाठी होत्या, ठीक आहे. आता हे ब्रिटिश भारत काय आहे तर याचे बघा संपूर्ण भारताची वर्गवारी जी आहे ती वर्गवारी एक वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये एक सांगतोय ही गोष्ट, हा काही भारताचा नकाशा नाही आहे किंवा त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचा नाही आहे. एक ब्रिटिश भारतासाठी, संस्थानिकांसाठी, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे काही गव्हर्नरांचे जे प्रांत आहेत या माध्यमातून, तर अशा पद्धतीने 3 भागामध्ये ही जी रचना आहे ती करण्यात आलेली होती, ठीक आहे. तर 296 जागा ज्या आहेत त्या ब्रिटिश भारतासाठी होत्या आणि 93 जागा ज्या आहेत त्या संस्थानिकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या, ठीक आहे. आता हे झाले 296 + 93. मात्र या 296 मधून लक्षात घ्या, या 296 मधून हे जे 292 जागा आहेत त्या गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतांमधून भरले जाणार होते, ठीक आहे. आणि प्रत्येकी एक याप्रमाणे 4 जागा ज्या आहेत त्या 4 मुख्य आयुक्त, ज्याला चीफ कमिशनर असं म्हटलं जातं, या चीफ कमिशनरचे प्रांत जे आहेत, या मुख्य आयुक्तांचे जे प्रांत आहेत त्यांच्यामधून भरायचे होते. म्हणजे याचा अर्थ बघा, सोप्या भाषेत सांगतोय की 296 जागा हे ब्रिटिश भारतासाठी होत्या, मात्र त्याची वर्गवारी 292 + 4 अशा पद्धतीची होती आणि 93 जागा ज्या आहेत त्या संस्थानिकांसाठी होत्या, ठीक आहे. आता ही सगळी आकडेवारी पुढे चेंज होते, त्याच्यामुळे ही आकडेवारी महत्त्वाची आहे, एकदा लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुन्हा जी चेंज होते ती दुसरी आकडेवारी लक्षात ठेवायची आहे पुढे आपल्याला, ठीक आहे. आता साधारणतः किती लोकसंख्या 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य जे आहे ते यामध्ये असणार होता. कशामध्ये की हे जे निवडून जाणारे जे काही व्यक्ती आहेत, लक्षात घ्या, ते 10 लाख लोकांचं प्रतिनिधित्व एक व्यक्ती करणार होती. आता या 10 लाख लोकांचं जर समुदायानुसार वर्गीकरण पाहिलं तर मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण, ठीक आहे. आता मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण याच्यामध्ये मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण म्हणजे काय, मग सर्वसाधारणमध्ये काय काय येईल तर मुस्लिम आणि शीख हे सोडून सगळे लोक जे आहेत ते सर्वसाधारणमध्ये येतील. हिंदू असेल किंवा इतरही समुदाय जे असतील ते सर्वसाधारणमध्ये येतील.
मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण अशा प्रमुख समुदायांमध्ये त्याची विभागणी करण्यात आलेली होती. कशाची? ब्रिटिश प्रांतांना ज्या दिलेल्या जागा होत्या, किती? 296 जागा, लक्षात ठेवा. ठीक आहे, किती? 296. पुन्हा एकदा लिहून देतो मी इथे. ठीक आहे. त्यानंतर बघा, ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा कशा पद्धतीने विभागल्या त्या आपण पाहिल्या. प्रमाणशीर प्रतिनिधित्व, याची प्रमाणशीर प्रतिनिधित्व हे काय आहे? तर ही एक पद्धत आहे, लक्षात घ्या. निवडणुकीची एक पद्धत आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व, आणि ही पद्धत आणि एक तत्व आहे. काय तत्व आहे? एकल संक्रमणीय मतदान तत्व. ठीक आहे. तर हे एकल संक्रमणीय मतदान तत्व आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची ही पद्धत, या पद्धतीने किंवा या तत्वानुसार ही जी निवडणूक जी आहे ती होणार होती. जशी आता उपराष्ट्रपतीची निवडणूक वगैरे होते ती या पद्धतीने होते. ठीक आहे. म्हणजे त्याला ट्रान्सफरेबल वोट्स सुद्धा म्हणतात त्याला, की जे ट्रान्सफर होतात हे सगळे वोट. ठीक आहे. त्याची पद्धत असते, 1 2 3 त्याला प्रेफरन्स द्यायचे असतात वगैरे. पुढे आपण ते पाहणारच आहोत वेगवेगळे घटक अभ्यास करत असताना. तर या तत्वानुसार ही जी निवडणूक जी आहे ती होणार होती. ह्या संस्थांचे प्रतिनिधित्व जे आहे ते नामनिर्देशित होते. नामनिर्देशित याचा अर्थ काय? नॉमिनेटेड होते. लक्षात घ्या. नॉमिनेट याचा अर्थ काय? तिथे इलेक्टेड नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. इलेक्टेड मीन्स काय? निवडून जाणारे. नॉमिनेटेड म्हणजे काय? तर ते नेमले जाणारे. ठीक आहे. आता नेमले, बघा तुम्ही राज्यसभेची याच्यामध्ये पाहता, राज्यसभेमध्ये 12 सदस्य नेमले जातात, तुम्हाला माहिती आहे. लोकसभेमध्ये 2 जे आहे ते नेमले जातात. आता ते पूर्वी, आता हे रद्द करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे 12 सदस्य जे आहेत, ठीक आहे, विधानसभेमध्ये 1 होता तो पण आता रद्द करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर आता अशा पद्धतीने जे नामनिर्देशन आहे त्याला नॉमिनेटेड म्हणतात. ठीक आहे. तर 1947 रोजी निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकानुसार काँग्रेसला किती जागा मिळाल्या? 208. 100%. इथे एक पॉईंट्स महत्वाचा आहे बघा. हा एक पॉईंट्स तुम्हाला महत्वाचा आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. 208 जागा मिळाल्या. मुस्लिम लीगला किती जागा मिळाल्या? 73 जागा मिळाल्या. आणि जे अपक्ष होते त्यांना किती जागा मिळाल्या? 15 जागा मिळाल्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 1947च्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडल्या. आणि आता याच्यामध्ये बघा की हे जे काही निवडणुका झाल्या आणि त्याच्यातून मग जे काही संविधान सभेच्या माध्यमातून हे नेमणुका होणार होत्या, त्यामध्ये संस्थानिक जे आहेत ते घटना समितीमध्ये सहभागी होण्यास त्यांनी नकार दिला. ठीक आहे. म्हणजे न होण्याचं त्यांनी ठरवलं, त्यामुळे त्यांच्या जागा ज्या आहेत त्या खाली राहिल्या. ठीक आहे. या 389 पैकी जर आपण पाहिलं तर. ठीक आहे. त्यानंतर आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे घटना समितीचं कामकाज, याकडे आपण येतो. आता रचना आपण पाहिली, आता घटना समितीचं कामकाज आपण पाहूया. कामकाजावर तर बघा, इथला प्रत्येक भाग लाईन टू लाईन महत्त्वाचा आहे. पहिली बैठक कधी पार पडली यावर प्रश्न विचारलेला आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी. मुस्लिम लीगने या बैठकीत बहिष्कार घातला, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला तो विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मुस्लिम लीगने यामध्ये बहिष्कार घातलेला आहे. या बैठकीमध्ये किती सदस्य हजर होते? 211 सदस्य उपस्थित होते. हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. जसं तुम्हाला काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास किती सदस्य हजर होते असा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तसं इथे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की घटना समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये 211 सदस्य उपस्थित होते. त्याच्यानंतर या बैठकीचे सदस्य जे आहेत, जे वयांनी ज्येष्ठ होते, कोण ज्येष्ठ होते? सच्चिदानंद सिन्हा, आणि यांची फ्रान्सच्या पद्धतीनुसार, लक्षात घ्या. ठीक आहे. तर या पद्धतीनुसार त्यांची बैठकीत हंगामी अध्यक्ष म्हणून, परमनंट नाही, हंगामी म्हणजे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती. 11 डिसेंबर 1946, दुसरी डेट महत्त्वाची आहे. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीच्या अध्यक्षपदी, आता हे परमनंट अध्यक्ष, लक्षात घ्या, घटना समितीच्या परमनंट म्हणजे जोपर्यंत घटना समिती काम करत आहे तोपर्यंत. ठीक आहे. तर H.C. मुखर्जी हे अध्यक्ष नाही, ते उपाध्यक्ष करा. ठीक आहे. इथं प्रिंट मिस्टेक आहे. उपाध्यक्षपदी निवडून आले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक तिसरी महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे B.N. राव. तर आतापर्यंत आयोगाने कुठे कुठे प्रश्न विचारला याच्या मी लाईन सांगतो तुम्हाला. पहिल्या लाईनवर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा उपाध्यक्ष हे महत्त्वाचे आहेत, H.C. मुखर्जी. त्याच्यानंतर आहे B.N. राव, यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हे डेट्स महत्त्वाचे आहेत. आणि 11 डिसेंबर 1946 रोजी राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी, बघा हंगामी अध्यक्ष नाही, परमनंट अध्यक्ष म्हणून. ठीक आहे. तर हे निवडणूक करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर आहे ASOला प्रश्न विचारला बघा 2011ला की हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. कोण अध्यक्ष होते? बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर योग्य उत्तर काय आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे. पुढे आपण तो भाग पाहणार आहोत. 13 डिसेंबर 1946. ठीक आहे. आता 9 डिसेंबर आपण पाहिलं. 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव मांडला. लक्षात घ्या. ठीक आहे. उद्दिष्टांचा ठराव हा अतिशय महत्त्वाचा ठराव होता, कारण हा जो ठराव आहे जे घटनेच्या संरचनेचं एक तत्वज्ञान किंवा मूलगामी विचार या ठरावामधून व्यक्त होतात. कारण आपल्या भारतीय राज्यघटनेचं एक जर आपण पाहिलं तर एक स्वतंत्र राज्यघटना, सार्वभौम राज्यघटना किंवा प्रजासत्ताक राज्यघटना किंवा प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून कुठेतरी जे प्रतिबिंब दिसतं आपल्याला
तर याच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये आपल्याला दडलेल्या दिसून येतात. ठीक आहे, तर हा अतिशय महत्त्वाचा ठराव होता. आपल्या भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे तो सुद्धा या उद्दिष्टांच्या ठरावावरूनच घेण्यात आलेला आहे असं म्हटलं जातं. 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने हा ठराव जो आहे तो एकमताने संमत केला. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेवर आतापर्यंत 2 ते 3 वेळा यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. उद्दिष्टांचा ठराव जो आहे यावर सविस्तर मी पुढे प्रश्नांचा समावेश केलेला आहे, त्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. त्यानंतर बघा की संविधान सभेची काही महत्त्वाची कार्य ती याच्यामध्ये नेहमी प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे नेहमी याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता असते की राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकृत करण्यात आला, राष्ट्रगान कधी स्वीकृत करण्यात आलं. UPSCच्या प्रिलिम्समध्ये यावर ऑलरेडी क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. तर 2 डेट्स लक्षात ठेवा, 2 डेट्स. त्याच्यामध्ये फार 3 जरी दिसत असले तरी 3 नाही आहेत. या दोन्ही डेट एकच आहेत, 24 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950. ठीक आहे, तर या 24 जानेवारीला 2-3 गोष्टी घडल्या. कोणत्या कोणत्या? राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड. लक्षात घ्या, 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. राष्ट्रगीत कोणतं आहे तुम्हाला तर माहिती आहे, आता तर हे काही पहिल्या दुसऱ्या वर्गातच शिकवलं जातं. राष्ट्रगान कोणतं आहे तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड या 3 बाबी महत्त्वाच्या आहेत. त्या 24 जानेवारी 1950 या डेट लक्षात ठेवा. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढे आपण राष्ट्रीय ध्वज बघत असताना यावर सुद्धा राष्ट्रीय ध्वजासंदर्भात सुद्धा ऐतिहासिक दृष्टिकोनातून क्वेश्चन्स विचारलेले आहे की सुरुवातीला जो राष्ट्रीय ध्वज हे करण्यात आला 1930च्या काळामध्ये तो कसा होता, त्याच्यावर काय काय होतं, त्याचे रंग कोणते होते वगैरे इतिहासामध्ये यावर आपण चर्चा करूया. ठीक आहे, परंतु आता याच्यामध्ये संविधान सभेची काही महत्त्वाची कार्यामध्ये 3 कार्य आपण बघितली. आता घटना समिती एकूण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कार्यरत होती आणि याच्यामध्ये की या काळामध्ये घटना समितीची एकूण 11 सत्रे पार पडली. ठीक आहे, 11वं सत्र आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे, तर यामध्ये 11 सत्रे पार पडली आणि घटनेच्या निर्मितीसाठी साधारणतः 64 लाखाहून अधिक खर्च आलेला आहे. 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे अखेरचे सत्र पार पडले, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. 1951-52 मध्ये लक्षात घ्या, पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी झाल्या? 1951-52 मध्ये झाल्या. आणि 1951-52 मध्ये पहिली संसद अस्तित्वात येईपर्यंत घटना समिती हीच भारताची हंगामी संसद म्हणून ठीक आहे, संसद तुम्हाला माहिती आहे, संसद लोकसभा राज्यसभा संसदेची ही 2 सभागृह आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने संसदेचं काम काय आहे? कायदे निर्मितीची प्रक्रिया संसदेमध्ये चालते, बरोबर आहे. त्यामुळे भारतीय संविधान सभा ही सुरुवातीला हंगामी संसद म्हणून काम करत होती. याचा अर्थ ती सुरुवातीला जे भारताचे कायदे तयार करण्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा या हंगामी संसदेच्या माध्यमातूनच करण्यात आलेली आहे. ठीक आहे, 1951-52 मध्ये हंगामी सुरुवातीच्या निवडणुका झाल्यानंतर मग नेक्स्ट जे संसद आहे, परमनंट संसद जी आहे ती पुढे अस्तित्वात आली. परंतु तोपर्यंत संविधान सभा हीच भारताची संसद, हंगामी संसद म्हणून काम करत होती. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा भरले हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. 9 डिसेंबर 1946 याची डेट आपण याच्या आधी पाहिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. ठीक आहे, आता भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार, कारण याच्यामध्ये आता 2 राष्ट्रांची निर्मिती झालेली आहे, बरोबर आहे, तर यामध्ये भारत पाकिस्तान निर्माण झालेले आहेत. आता याच्यानुसार काही गोष्टी बदललेल्या आहेत भारतीय संविधान सभेमध्ये, बरोबर आहे, त्याची रचनाच बदलली. कारण बघा 28 एप्रिल 1947 रोजी, ठीक आहे, हा भाग महत्त्वाचा आहे, 28 एप्रिल 1947 रोजी कोणते सहा संस्थान? बडोदा, बिकानेर, जयपूर, पतियाळा, रेवा आणि उदयपूर हे फक्त 6 संस्थान जे आहे ते घटना समितीत सहभागी झाले होते. कधी? 18 एप्रिल 1947 रोजी. परंतु बघा, ठीक आहे, जून महिना, एप्रिल महिना हा झाला, हा जून महिना, 3 जून 1947 रोजी माउंट बॅटन योजना आली आणि या माउंट बॅटन योजनेनंतर उर्वरित संस्थान जे आहेत ते घटना समितीत सहभागी झाले. ठीक आहे, भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगचे सदस्य सुद्धा घटना समितीमध्ये सहभागी झाले, कारण पाकिस्तान जे वेगळा झाला त्याच्यामुळे तिकडेचे सदस्य तिकडे गेले आणि भारतामधील म्हणजे भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगचे जे सदस्य होते, ठीक आहे, ते मात्र इकडे सहभागी झाले. अशा पद्धतीने यामध्ये रचना बदलली. आता रचनेत जो बदल झाला यावर प्रश्न ऑलरेडी आलेला आहे, प्रिलिम्सला सुद्धा आलेले आहेत राज्यसेवेच्या. तर कॅबिनेट मिशन योजनेनुसार 1946 मध्ये ठरविल्याप्रमाणे घटना समितीमध्ये सदस्य संख्या जी आहे ती 389 वरून 299 एवढी झाली. हा एक भाग महत्त्वाचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, किती? 389 वरून 299. ठीक आहे, आता बघा, पूर्वी ब्रिटिश प्रांतांचे, लक्षात घ्या, ब्रिटिश प्रांतांचे सदस्य आपण पाहिले याच्या आधी किती होते? 296 होते आणि आता हा आकडा 229 वर आला. किती आला? 229. पूर्वी 296 होते, आता ते
229 वर आलाय, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि संस्थानांचे जे प्रतिनिधी 93 होते, आता हे 93 वरून 70 वर आले. ठीक आहे. तर ही जी संख्या आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला नेहमी. आणि यामध्ये सुद्धा बघा, तुम्ही ASOच्या मुख्य परीक्षेतला मला प्रश्न आठवतोय की अशा पद्धतीने जोड्या लावा स्वरूपात दिले होते की कुठून किती सदस्य निवडायचे होते. ठीक आहे. त्यामुळे हे सदस्य तुम्ही लक्षात ठेवा. घटना समितीत कायदे मंडळ बनली. आता याच्यामध्ये बघा, 47च्या कायद्यानुसार जे बदल झाले त्यामध्ये घटना समिती ही कायदे मंडळ बनली. कायदे मंडळ बनली याचा अर्थ काय, तर ती संविधान सभा जी आहे ती सुरुवातीला संविधान सभेची मुख्य काम काय आहे तर संविधानाची निर्मिती करणे. कायदे मंडळ याचा मुख्य अर्थ काय आहे तर कायदे मंडळ म्हणजे कायदे तयार करणे. ठीक आहे. तर स्वतंत्र भारतासाठी कायदे तयार करण्याची काम संविधान सभा आता करू लागली होती. कधी 1947च्या बदलानंतर. स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याचे आणि सर्वसाधारण देशाचे कायदे बनवण्याचे असे दोन्ही कार्य ही घटना समिती करत होती. आता अशा वेळेस बघा, जेव्हा घटना समिती, ठीक आहे, भारत संविधान सभा म्हणा तिला आता, ठीक आहे, संविधान सभा ही घटना समिती म्हणून किंवा संविधान समिती म्हणून जेव्हा कार्य करत होती त्यावेळेस अध्यक्ष कोण राहत होते, त्यावेळेस अध्यक्ष राहत होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. हे अध्यक्षस्थानी असत त्या बैठकीच्या वेळेस. आणि ज्या वेळेस ती एक कायदे मंडळ म्हणून, कायदे मंडळ म्हणजे याचा अर्थ काय, कायदे निर्मिती जेव्हा करत होती तेव्हा तिचे अध्यक्ष म्हणून कोण राहत होते, तेव्हा GV मावळकर हे त्याचे अध्यक्षस्थानी राहत होते. ठीक आहे. मालवणकर म्हणा किंवा मावळकर, आता याच्यामध्ये बऱ्याचदा प्रोनाऊन्सिएशन हे असू शकतो मागे पुढे, पण एक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक संविधान सभेची रचना आपण पाहिली. त्यानंतर संविधान सभेच्या रचनेत झालेला बदल आपण पाहिला. संविधान सभेचे सुरुवातीचे ज्या काही महत्त्वाच्या तारखा त्या आपण पाहिल्या. संविधान सभेने काय कार्य केलं ते आपण पाहिलं. आता आपण काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेऊया. ठीक आहे. बघा, प्रश्न काय बघा, की भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. 100% बरोबर आहे. याआधी आपण हा प्रश्न पाहिलाय. ठीक आहे. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. बघा, अध्यक्ष होते का, नाही, हंगामी अध्यक्ष होते. हंगामी हा शब्द जरी नसला तरी सुद्धा हे विधान चुकीचं ठरतं, कारण आयोगाने ते चुकीचं दिलेलं आहे. त्यांनी हंगामी हा शब्द वापरला नाही आणि ते चुकीचंच आहे, कारण अध्यक्ष होते अजिबात नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. ठीक आहे. ते तात्पुरते अध्यक्ष म्हणून त्याची निवड करण्यात आली होती, कारण तेव्हा संविधान सभेच्या म्हणजे अध्यक्षस्थानी कोण असावे याची निवड व्हायची होती म्हणून. ठीक आहे. कारण हे ज्येष्ठतम होते म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. अगदी बरोबर आहे. तुम्ही सरनाम्यामध्ये हे वाचता. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत, बरोबर कोणते आहेत, अ आणि क हे विधान बरोबर आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बघा 4, अ आणि क हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय बघा, खालील विधानांचा विचार करा. राज्यसेवा मुख्य परीक्षेत विचारला गेलेला हा प्रश्न आहे. पहिलं विधान काय आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. आता समित्या पुढे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी प्रश्नांचं स्वरूप एक तुमच्या लक्षात येईल की अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते, नंबर 1. नंबर 2, मौलाना अबुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते. तर हे विधान चुकीचं आहे. हे सदस्य नव्हते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या समितीचे अध्यक्ष होते. पर्यायी उत्तरांपैकी ब बरोबर, अ बरोबर, याचं योग्य उत्तर आहे अ बरोबर, ऑप्शन क्रमांक 2. पुढे आपण सविस्तर पाहणारच आहोत. बघा, संविधान सभेच्या निर्मितीच्या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे समित्यांचा. समित्यांवर 100% प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या. आणि मी जसं मगाशी सांगितलं होतं की फॅक्ट्स याच्यामध्ये असल्यामुळे जास्तीत जास्त समित्या, त्याचे अध्यक्ष कोण व्यक्ती, स्पेशली राजेंद्र प्रसादांच्या बाबतीत असेल, बाबासाहेब आंबेडकर कोणत्या समितीचे सदस्य राहिलेले आहेत यावर सुद्धा क्वेश्चन्स त्यांनी विचारलेला आहे. त्यामुळे हा भाग महत्त्वाचा आहे. संघराज्यीय अधिकार समिती, याच्यामध्ये याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती, संघराज्यीय अधिकार समिती. ठीक आहे. संघराज्यीय राज्यघटना समिती जी आहे ती सुद्धा जवाहरलाल नेहरू यांच्याच अध्यक्षतेखाली होती. एका व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली कोणत्या समित्या होत्या ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील. ठीक आहे. आणि असे प्रश्न हे जास्तीत जास्त इलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून तुम्हाला सोडवता यायला पाहिजे, तेव्हाच कुठे याचं योग्य उत्तर येऊ शकतं. बऱ्याचदा कधी माहिती राहत नाही, त्याच्यामुळे आपल्याला एवढ्या काही फॅक्ट्स आपल्या लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे कधी इलिमिनेशन मेथड जे आहे ते अशा प्रश्नांमध्ये उपयोगी ठरते. प्रांतिक राज्यघटना समिती सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होती. मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली होती. मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक व आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्र याबाबत सल्लागार समिती म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. याच्यामध्ये सुद्धा काही उपसमित्या होत्या. आता याच्यामध्ये इतर समित्या जर पाहिल्या तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती होती, ती म्हणजे वित्त व कर्मचारी समिती. त्यानंतर आहे अधिकारपत्र समिती, ही अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्या अध्यक्षतेखाली होती. ठीक आहे. आतापर्यंत आपण पाहिलेत स्पेशली जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील कमिट्या पाहिल्या. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्या अधिकारपत्रे समिती ही एक समिती होती. त्यानंतर गृह समिती,
बी पट्टाभी सीतारामय्या यांच्या ह्या दुय्यम समित्या होत्या, परंतु याच्यातून एखादी समिती देतात आणि एक मुख्य समिती देऊन तुम्हाला ते क्वेश्चन विचारू शकतात. त्यामुळे दुय्यम समित्या सुद्धा पाठ करण्याचा प्रयत्न करा. काही ट्रिक्स वगैरे वगैरे तुम्ही वापरून याचा लक्षात ठेवू शकता. प्रत्येकाची ट्रिक्स वेगळी असते. एका व्यक्तीने सांगितलेल्या ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी अजून ट्रिक्स निर्माण कराव्या लागतात. म्हणून इथे काही ट्रिक्स वगैरे काही इथे सांगत नाही. म्हणून तुम्ही स्वतःला जशा पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता येईल त्या पद्धतीने तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा. सगळेच पाठ झाले पाहिजे का, तर तशी गरज नाही. किमान इथल्या 2-3 लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. गृह समिती बी पट्टाभी सीतारामय्या, कामकाज क्रम समिती डॉक्टर के.एम. मुन्शी, राष्ट्रध्वज संबंधी हंगामी समिती राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. त्यानंतर घटना समितीच्या कार्याविषयी समिती गवा मावळकर, सर्वोच्च न्यायालयाबाबत हंगामी समिती त्यामध्ये एस वरदाचारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. ठीक आहे. आणखी आपण व्यक्तिनिहाय जर आपण बघायला गेलं तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखालील जी समिती होती ती म्हणजे प्रांतिक घटना समिती, ही एक लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर मूलभूत हक्क अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती ही सुद्धा वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होती. म्हणजे एक व्यक्तीच्या अध्यक्षतेखालील समित्या जर आपण पाहिल्या तर हा एक भाग वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समित्या ज्या आहेत, साधारण मी तुम्हाला 3 समित्या सांगितल्या. त्या पद्धतीनेच जर बाबासाहेब आंबेडकर ज्या समितीचे सदस्य होते त्या समित्यांमध्ये बघा, मूलभूत अधिकार समिती आहे, अल्पसंख्याक समिती, त्यानंतर संघराज्य घटना समिती, अल्पसंख्याक उपसमिती ती, त्यानंतर संघराज्य घटना समिती, त्यानंतर सल्लागार समिती, अशा काही समित्या आहेत त्याच्यामध्ये ते सदस्य राहिलेले आहेत. आणि यावर त्यांनी 2015 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या समितीचे सदस्य राहिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन्स दिलेले होते. मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक समिती, सल्लागार समिती, राज्य समिती. तर याचं योग्य उत्तर होतं अ ब क. म्हणजेच याचा अर्थ काय, तर मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक समिती आणि सल्लागार समिती. ठीक आहे. तर हा एक प्रश्न तुम्हाला सांगण्यासारखा होता. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली. सल्लागार म्हणून हे आपण पाहिलेलं आहे. कोण, B.N. राव हे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानंतर बघा, संविधान सभा निर्मितीच्या इतिहासामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे मसुदा समितीचा. यावर एक महत्त्वाचा प्रश्न असतो. 29 ऑगस्ट 1947 डेट 100% लक्षात ठेवा. ठीक आहे. 29 ऑगस्ट. ठीक आहे. 29 ऑगस्ट हा दिवस तुम्हाला माहिती आहे काय म्हणून साजरा केला जातो, तुम्ही आठवा, तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. त्यानंतर बघा, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मसुदा समितीचे अध्यक्ष. तुम्हाला प्रश्न जर आला की मसुदा समितीमध्ये सदस्य किती, तर 7 सदस्य असं म्हणता येईल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा सदस्यच होते. ठीक आहे. आता याच्यामध्ये अध्यक्षांव्यतिरिक्त सदस्य किती, तर 6. परंतु अध्यक्षाला आता डायरेक्ट एम लक्ष्मीकांतमध्ये जर तुम्ही पाहिलात तर मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते असा शब्दोल्लेख तुम्हाला आढळेल. ठीक आहे. तुम्ही गोंधळून जायचं नाही. तर अध्यक्षांना पकडून 7, परंतु अध्यक्ष हे सुद्धा एक सदस्यच होते. ठीक आहे. सदस्यामधूनच अध्यक्षांची निवड होते, वेगळा व्यक्ती नसतो तो. त्याच्यामुळेच याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि बाकी इतर सदस्य होते. गोपाल स्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सय्यद मोहम्मद सादुल्ला, के.एम. मुन्शी, एन. माधवराव आणि टी.टी. कृष्णमाचारी. 3दा-5दा म्हणा तुम्ही, लगेच लक्षात राहून जाईल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर बघा, B.L. मित्तर यांच्या जागी एन. माधवराव यांची निवड करण्यात आलेली होती, कारण B.L. मित्तर यांनी राजीनामा दिलेला होता. त्यानंतर टी.टी. कृष्णमाचारी यांची नियुक्ती जी आहे ती D.P. खेतान यांच्या जागी, कारण यांचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे हे 2 व्यक्ती जे आहेत त्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. साधारणतः संविधान मसुदा समिती जी आहे ती 141 दिवस कामकाज तिने केलेलं आहे. यावर एक प्रश्न बघा, कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केलं. बघा, मी तुम्हाला आत्ताच हा प्रश्न सांगितला, अ ब क हे त्याचं योग्य उत्तर आहे. मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक आणि सल्लागार समिती, राज्य समितीमध्ये ते नव्हते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त वाचन आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्ही जेवढं 1-2दा बघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. लगेच नाही तर परंतु 1 महिन्याच्या फरकाने, 2 महिन्याच्या फरकाने तुम्ही एकदा तरी हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात राहू शकतं. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 नोव्हेंबर 1948 रोजी राज्यघटनेचा अंतिम मसुदा घटना जी आहे ती घटना समितीला दिला. म्हणजे अंतिम मसुदा जो आहे, ड्राफ्ट जो आहे तो घटना समितीला दिला. त्यानंतर त्यावर चर्चा झाली. 15 नोव्हेंबर 1948 रोजी त्यावर दुसरं वाचन सुरू झालं आणि ते 17 ऑक्टोबर 1949 रोजी. बघा, नोव्हेंबर ते इकडे ऑक्टोबर म्हणजे जवळपास साधारण बघा 48 ते 49 म्हणजे साधारणतः बराच कालावधी याच्यावर चर्चा झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. 1949 रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव जो आहे तो संमत करण्यात आला आणि त्यावर 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. ठीक आहे. आता 284 का, बाकीच्यांना मान्य नव्हती का, तर असं नाही आहे. त्या दिवशी त्यावेळेस तेवढेच सदस्य उपस्थित होते, त्यामुळे 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेल्या राज्यघटनेमध्ये सरनामा, बघा सरनामा तर होताच, परंतु 395 कलमे आणि 8 परिशिष्टे सुद्धा होती.
सुरुवातीला हे 395 कलमे 8 परिशिष्टे हे सगळं राज्यघटनेचा भाग जो आहे तो स्वीकारण्यात आला. त्याच्यानंतर मग सरनामा स्वीकारण्यात आला. ठीक आहे. पुढे आपण सरनाम्याच्या वेळेस राज्यघटनेचा भाग आहे का नाही यावर प्रश्न जो उपस्थित झालेला होता त्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. 26 नोव्हेंबर 1949 या दिवसापासून लागू झालेल्या घटनेमध्ये बघा घटनेतील कोणते कोणते कलम लागू झालेत 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी, ज्या दिवशी स्वीकारण्यात आलं त्या दिवशी. ठीक आहे. आता हा भाग महत्त्वाचा आहे कारण ह्या ज्या तरतुदी आहेत यावर क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. त्यामुळे कुठल्या तरतुदी आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 5, 6, 7, 8 आणि 9. आता याच्यामधल्या सुरुवातीच्या तरतुदी जर पाहिल्या तर त्या नागरिकत्वाशी संदर्भात आहेत. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात येते. ठीक आहे. आता नागरिकत्वाशी संदर्भात 5, 6, 7, 8 आणि 9. त्याच्यानंतर 60, 324, 366, 367 याच्यामध्ये तुम्हाला निवडणुकाशी संदर्भात सुद्धा दिसतील. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आहे 379, 380, 388, 391, 392 आणि 393. एवढ्या ज्या कलमा आहेत भारतीय राज्यघटनेच्या त्या 26 नोव्हेंबर 1949 याच दिवशी लागू झाल्या. ठीक आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते कोणत्या संदर्भात आहेत. तर 5, 6, 7, 8, 9 हे जे आहेत ते नागरिकत्वाशी संदर्भात आहेत. हा एक भाग तुम्ही लक्षात ठेवा. 5, 6, 7, 8, 9. त्याच्यानंतर 60, 324 यामध्ये बघा 60 राष्ट्रपतीची शपथ याच्याशी निगडीत आहे. राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंटची जी शपथ आहे त्याच्याशी निगडीत आहे. 324 आता 324 कशाशी निगडीत आहे? निवडणुका. ठीक आहे. निवडणुका यावर तुम्हाला मुद्दे देऊन विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांसंदर्भात किंवा मुद्द्यांसंदर्भात ते लागू झाल्या. त्यानंतर 379 झालं, 366 झालं. त्यानंतर 367 बघा 366-67 त्या व्याख्या आणि अर्थबोध याच्याशी निगडीत आहेत. त्यानंतर 379-80 तात्पुरती संसद याच्याशी निगडीत आहेत. त्यानंतर 388 हंगामी संसद विधानमंडळ यांच्याशी निगडीत आहे. आणि 392, 391, 92, 93 हे तीनही जर आपण बघितले 91, 92, 93 हे आकस्मिक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीचे अधिकार आणि संक्षिप्त नाव याच्याशी निगडीत आहेत. तर असे महत्त्वाचे जे तुम्हाला सांगितले ते कदाचित तुम्ही नोट डाऊन केला असणार. तर अशा पद्धतीने काही महत्त्वाचे जे कलम आहेत ते त्याच दिवशी लागू करण्यात आले आणि इतर जे कलम आहेत ते पुढे 26 जानेवारीला म्हणजे 26 जानेवारी 1950ला ते लागू झाले. 2 डेट महत्त्वाच्या लक्षात ठेवा तुम्ही. 26 नोव्हेंबर 1949 काय आहे? हे राज्यघटना स्वीकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 हे काय आहे? तर 26 जानेवारी 1950ला उर्वरित राज्यघटनेच्या ज्या तरतुदी आहेत त्या लागू झाल्या. ठीक आहे. कारण 26 नोव्हेंबर 1949ला काही तरतुदी लागू झालेल्या होत्या. ठीक आहे. बाकी 26 जानेवारी या दिवसाचं महत्त्व इतिहासात खूप महत्त्वाचं आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. आता बघा संविधान सभा निर्मितीचा इतिहास. अतिशय महत्त्वाचा घटक आहे कोणता? संविधान सभेच्या महिला सदस्य. यावर अलीकडे 15-16 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे या सगळ्या महिलांवर त्याची नावं त्यांची आणि त्या कुठून निवडून आल्या त्यांचा प्रांत हा सुद्धा भाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला आणि त्यांच्याशी रिलेटेड अजून काही फॅक्ट्स आहेत ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासुद्धा तुम्ही महत्त्वाच्या आहेत त्या नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा किंवा ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा मी नोट डाऊन हा शब्द वापरतो याचा अर्थ तुम्ही नोट्स काढा असंच नाही तर तुम्ही आहेत त्या नोट्समध्ये सुद्धा अपडेट करू शकता किंवा तुम्ही स्वतः काढलेला असेल त्याच्यामध्ये सुद्धा काही ॲडिशनल गोष्टी वाटत असतील तर त्या करू शकता किंवा पुढे जाऊन जेव्हा तुम्ही हाच घटक तुम्ही इतर माध्यमातून वाचता तेव्हा तुम्ही काही ॲड करू शकता. मात्र एक घटक वाचत असताना पहिल्यांदाच सगळं परफेक्शन येईल असं न करता 2दा 3दा वाचल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी ॲड होत जातील. ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर आपण महिला सदस्यांपैकी पाहिलं तर साधारणतः एकूण 15 सदस्य महिला ज्या आहेत त्या आपल्याला इथे संविधान सभेमध्ये दिसतात. तर 15 सदस्यांची नावं आपल्याला जनरली लक्षात ठेवा. विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी, अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख, दक्षिणी वेलाप्युदन, लीला रे, रेणुका, राजकुमारी अमृता कौर, हंसा मेहता, सरोजिनी नायडू, मालती चौधरी आणि ॲनी ॲस्करिन या एकूण 15 महिला आहेत. यांची जी नियुक्ती आहे किंवा ही जी निवड आहे ती इथे करण्यात आलेली होती भारतीय संविधान सभेमध्ये. ठीक आहे. आता यामध्ये त्यांचं एक एक करून जर वैशिष्ट्य पाहिलं तर त्यांचे मतदारसंघ कोणते होते हे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. पंडित पासून कमला चौधरी पर्यंत जर आपण पाहिलं तर कमला चौधरी पर्यंत यूपी हा त्यांचा मतदारसंघ होता. ठीक आहे. युनायटेड प्रोव्हिन्सेस हा जो आहे मतदारसंघ त्यांचा दिसतो. त्यानंतर मद्रास प्रांतामध्ये जर आपण पाहिला तर साधारणतः 3 महिला ज्या आहेत मद्रास प्रांतामध्ये अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख आणि दक्षिणी वेलाप्युदन ह्या ज्या आहेत म्हणजे बघा अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख आणि दक्षिणी वेलाप्युदन या मद्रास प्रांताच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात राहू शकतं ते. लीला रे आणि रेणुका रे ह्या ज्या आहेत त्या बंगाल प्रांतांच्या आहेत. ठीक आहे. बंगाल प्रांत याचा अर्थ त्या प्रांताच्या म्हणजे त्या मतदारसंघाच्या आहेत बंगाल प्रांताच्या. ठीक आहे.
त्यानंतर केंद्रीय प्रांतांमध्ये राजकुमारी अमृता कौर या केंद्रीय प्रांतांमधून निवडून आलेल्या होत्या. ठीक आहे, राजकुमारी अमृता कौर या केंद्रीय प्रांतांमधून, सेंट्रल प्रोव्हिन्सेस. ठीक आहे. त्यानंतर हंसा मेहता या ज्या आहेत, हंसा मेहता या बॉम्बे प्रांतातून निवडून गेल्या. ठीक आहे. त्यानंतर सरोजिनी नायडू बिहार प्रांतातून. ठीक आहे, बिहार. त्यानंतर मालती चौधरी या ज्या आहेत त्या ओरिसा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ॲनी अस्करीन ह्या त्रावणकोर. लगेच लक्षात राहील. ठीक आहे. विजयलक्ष्मी पंडित यांच्यापासून कमला चौधरीपर्यंत यूपी प्रोव्हिन्सेस. त्यानंतर अम्मू स्वामीनाथन पासून दुर्गा देशमुख, दक्षिणी विलायपुदन यांच्यापर्यंत मद्रास. त्यानंतर लीला रे रेणुका रे बंगाल. त्यानंतर राजकुमारी अमृता कौर केंद्रीय प्रांत. ठीक आहे. त्यानंतर हंसा मेहता आणि सरोजिनी नायडू. ठीक आहे, ती या बिहार आणि ओरिसा. मला वाटते एक मिनटं, बिहारमध्ये कोण कोण, मला वाटते बघा, हंसा मेहता ज्या आहेत त्या मला वाटते बॉम्बे. हां बरोबर, मी सांगितलं तुम्हाला हंसा मेहता बॉम्बे. ठीक आहे, थोडंसं लक्षात ठेवा. आणि सरोजिनी नायडू आणि बघा, सरोजिनी नायडू बिहार, मालती चौधरी ओरिसा, ॲनी अस्करीन त्रावणकोर. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विजयलक्ष्मी पंडित यांच्या बाबतीत युनोच्या आमसभेच्या त्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. ठीक आहे, कोण, विजयलक्ष्मी पंडित. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर नेक्स्ट आहे मुस्लिम लीग. आता बेगम रसूल ज्या आहेत त्या मुस्लिम लीगच्या होत्या. देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुचेता कृपलानी यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर देशाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून राजकुमारी अमृता कौर. ठीक आहे, हे नाव तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सरोजिनी नायडू यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवा की पहिल्या गव्हर्नर होत्या त्या. तर अशा पद्धतीने याचा फोटोसुद्धा तुम्ही इथे बघू शकता. या संविधान सभेच्या ज्या महिला सदस्य आहेत त्यांचा इथे फोटो दिलेला आहे. ठीक आहे. तर यावर आयोगाने ऑलरेडी एक क्वेश्चन्स विचारलेला आहे, तो तुम्ही इथं बघायला पाहिजे. मला वाटतं याच्यामध्ये मी कदाचित सामील केलेला नसेल, परंतु तुम्ही तुमच्या क्वेश्चन्स बँकमध्ये सुद्धा बघू शकता. ठीक आहे. तर संविधान सभा निर्मितीच्या इतिहासामध्ये आणखी महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे बघा, घटना समितीवर टीका केली जाते. टीका अशा पद्धतीने केली जाते की ती प्रातिनिधिक सभा नव्हती. ठीक आहे, प्रत्यक्ष निवडून दिल्या गेलेलं नव्हतं वगैरे. तिच्यावर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर तिच्यावर वकील राजकारण्यांचे वर्चस्व होते, म्हणून बराच वेळ लागला ती तयार करण्यासाठी. ठीक आहे, किचकट आहे, तिची भाषा समजत नाही सर्वसामान्य नागरिकांना वगैरे, अशा पद्धतीची टीका जी आहे ती केली जाते. त्यानंतर ती हिंदूंची सभा होती असंही तिला म्हटलं जातं. ती सार्वभौम नव्हती असं म्हटलं जातं. मात्र ह्या सगळ्या गोष्टी टीका करत असले तरीसुद्धा भारतीय संविधान सभा बऱ्यापैकी सर्व समुदायांचं प्रतिनिधित्व करत होती. ती सार्वभौम होती. ठीक आहे. त्यामुळे फक्त कुठल्या तरी एका विशिष्ट धर्माचेच व्यक्ती त्याच्यामध्ये होते असं नाही आहे. त्यामुळे आणि भारतीय राज्यघटना जरी वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करत असली तरीसुद्धा एक स्वतंत्र राज्यघटना म्हणून ती अस्तित्वात आली आणि तिचं एक विशिष्ट जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला इथं दिसून येते. इतर काही महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये आपण पाहूया. घटना समितीची निशाणी म्हणून बघा हत्ती स्वीकृत करण्यात आलेला होता आणि हे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचं इंडियाचं हे चित्र तुम्हाला इथे दिसत असेल की हे जे असेंब्लीमध्ये म्हणजे निशाणी जी आहे ते घटना समितीची हत्ती म्हणून स्वीकारण्यात आलेलं होतं. S.N. मुखर्जी, लक्षात घ्या, S.N. मुखर्जी हे मसुदा बनविण्याचे प्रमुख होते. S.N. मुखर्जी. ठीक आहे. H.C. मुखर्जी वेगळे आहेत आणि S.N. मुखर्जी वेगळे आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ठीक आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरामध्ये राज्यघटनेचे हस्तलिखित जे आहे ते बनवण्यात आलं होतं सुरुवातीला. म्हणजे ठीक आहे, हँडरिटन जे आहे ते प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरामध्ये हस्तलिखित हँडरिटन जे आहे ते तयार करण्यात आलं. त्यानंतर शांतिनिकेतनमधील नंदलाल बोस आणि इतर कलाकार जे आहेत यांनी मिळून मूळ प्रतीला नक्षीकाम करून आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला. कारण ह्या फॅक्ट्स आहेत, काही विचारल्या जाऊ शकतं, रंजक माहितीसुद्धा काही विचारली जाते आपल्याला. ठीक आहे. हिंदी भाषेतील हस्तलिखित वसंत कृष्ण वैद्य. ठीक आहे, कोण, वसंत कृष्ण वैद्य. 3 व्यक्तींचे नावं आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये. एक आहेत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात ते तयार झालं. नंदलाल बोस, इतर कलाकारांनी मूळ प्रतिमा नक्षीकाम तयार करून यांनी आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. शांतिनिकेतनमधले होते ते. हिंदी भाषेतील हस्तलिखित वसंत कृष्ण वैद्य यांनी तयार बनवलं आणि नंदलाल बोस यांनी तिला आकर्षक रूप दिलं. तर अशा पद्धतीने आपण घटना समितीच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचा जो भाग आहे याच्यामध्ये पाहिला. आणखी काही महत्त्वाचे MCQ जे आहेत ते आपण आता याच्यामध्ये पुढे पाहणार, जेणेकरून तुम्हाला आणखी याच्याबद्दल बऱ्यापैकी कल्पना येईल की काय आयोगाने क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणजे पुन्हा म्हणजे संविधान सभेच्या संदर्भातल्या ज्या सगळ्या फॅक्ट्स आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, कुठली असे फॅक्ट्स अजून राहिलेली नाही आहे, डेट राहिलेली नाही आहे, तरीसुद्धा आयोगाचे इतरही क्वेश्चन्स पाहिलात. राज्यसभेच्या मुख्यचे, ASO मुख्य म्हणजे PSI STI ASOच्या मुख्यचे आणि प्रिलिम्सचे सुद्धा PSI STI ASOचे ते सुद्धा क्वेश्चन्स मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला यावरून पूर्ण एकदा सगळं क्वेश्चन्सचे सगळे क्वेश्चन्स घेतल्यामुळे आयोगाचे क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. लक्षात घ्या, आयोग आपल्याला काय पद्धतीने प्रश्न विचारतो, त्यामुळे आपल्याला एक कल्पना येते की अशा पद्धतीने क्वेश्चन्स जो आहे तो
फ्रेम होऊ शकतं. त्यामुळे याची एक कल्पना यावी या दृष्टिकोनातून हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते पुन्हा आपण याच्यामध्ये पाहूया. आयोगाचे प्रश्न यामध्ये घेतले आहेत बघा, की संविधान सभा निर्मितीच्या इतिहासाशी संबंधित आयोगाने जे काही मेन्समध्ये विचारलेले प्रश्न असतील, राज्यसेवा मुख्य असेल किंवा संयुक्त मुख्य परीक्षा असतील, म्हणजे जसं PSI ST ची जी मुख्य परीक्षा होते ती म्हणा किंवा पूर्व असतील, सगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये काही जे उदाहरणादाखल महत्वाचे आहेत, एकच क्वेश्चन्स रिपीट झालेला असेल तर तो याच्यामध्ये स्किप केलेला आहे. महत्वाचे प्रश्न याच्यामध्ये आपण पाहूया, जेणेकरून आपल्याला काही महत्वाची माहिती सुद्धा या प्रश्नांच्या माध्यमातून मिळू शकते. पहिला महत्वाचा जो प्रश्न आहे, भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. हे विधान आपण कित्येकदा वाचलेलं आहे आणि बरोबर आहे. सरदार हुकुमसिंग, KT शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. प्रश्न नव्याने आपल्याला इथे दिसून येतो की बघा, भारतीय काँग्रेसचे जे सदस्य होते त्याच्यामध्ये बरेचसे सदस्य हे संविधान सभेत सदस्य होते. म्हणजे संविधान सभेतले 80% सदस्य हे भारतीय काँग्रेसची कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जोडले गेलेले होते. त्यामुळे त्याचं एक वर्चस्व होतं अशी टीका सुद्धा केली जाते, हे आपण पाहिलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये असे अनेक सदस्य होते, जसे सरदार हुकुमसिंग, KT शाह, महावीर त्यागी, बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतरही असतील, ज्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. तुम्ही एकदा विकिपीडियावर टाका, तुम्हाला ही सगळी लिस्ट येईल. राज्यसभा टीव्हीवर जर तुम्ही गेलात, त्यातले महत्वाचे चार्ट्स हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये पाहता येतील. तर याच्यामध्ये हे दोन्ही विधान जे आहेत याच्यामध्ये हे बरोबर आहेत. तिसरं जे विधान आहे, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. हे विधान आपण ऑलरेडी पाहिले, हे विधान चूक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार, तर फक्त अ आणि ब हे येणार. दुसरा प्रश्न बघा, खालील मुद्द्यांचा विचार करा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 मध्येच विचारलेला प्रश्न आहे हा. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. 26 जानेवारी रोजी केलेल्या नाहीये, त्या 24 जानेवारी रोजी केलेल्या आहेत. त्यामुळे हे अविधान चुकीचं ठरतं. नेक्स्ट विधान काय आहे, की मूळ भारतीय संविधानामध्ये 395 कलमे आणि 12 परिशिष्ट होती. 12 परिशिष्ट नव्हती, 8 परिशिष्ट होती, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे क्वेश्चन्स मधून पुन्हा एकदा आपल्याला त्याची रिव्हिजन होते आहे. त्यामुळे अ आणि ब दोन्ही विधानं चुकीची आहेत. आपल्याला या क्वेश्चन्स वरून काय कळालं, तर मेन्सच्या परीक्षेमध्ये लक्षात घ्या, मेन्सची जर तुम्ही थोडी तयारी करत असाल तर तुम्हाला थोडी एक्स्ट्रा रिडिंग पाहिजे. आणि एक्स्ट्रा रिडिंगसाठी मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करेल की वेगवेगळे जे साईट्स आहेत, जसे राज्यसभा टीव्हीची साईट्स आहे त्याच्यावर जाणे, किंवा महत्वाचे जे रेफरन्स बुक आहेत, जसे आता M लक्ष्मीकांत मधले महत्वाचे काही चार्ट्स असतील, त्याची एकदा सेपरेट रिव्हिजन करणे, या गोष्टी तुम्हाला मेन्सच्या वेळेस नक्कीच उपयोगी ठरू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स काय आहे ते आपण आता याच्यामध्ये जाऊया. बघा, खालील मुद्द्यांचा विचार करा. पुन्हा मेन्सचा प्रश्न आहे. भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावामध्ये अनुस्यूत होते. बरोबर आहे. पहिलं म्हणजे अनुस्यूत होते याचा अर्थ काय, त्याची संदर्भ दिसते किंवा प्रतिबिंब दिसते त्याच्यामध्ये. बरोबर आहे. नेक्स्ट आहे की हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. सन त्यांनी चुकीचं दिलंय, 48 नाहीये, ते 1947 आहे, हे आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. त्यामुळे हे विधान जे आहे हे सुद्धा चुकीचं ठरतं. त्यामुळे फक्त एक बरोबर आहे. ठीक आहे. डेट्स आणि महत्वाचे जे आकडे आहेत त्यावरच MPSC फोकस करते, हे आपल्याला यामध्ये दिसून येतं. भारताचे संविधानाचा मसुदा तयार करणारी संविधान सभा ब्रिटिश संसदेद्वारा नेमली गेलेली होती. हे विधान योग्य आहे का? नाही, कारण ते ब्रिटिश संसदेचा याच्यामध्ये काही संबंध नव्हता. त्यांनी स्वतः तुम्ही भारतीय राज्यघटना तयार करा अशी मुभा दिलेली होती आणि त्यासाठी संविधान सभेची निर्मिती करण्यात आलेली होती. गव्हर्नर जनरलद्वारे नेमली गेलेली होती असंही नाहीये. बघा, त्यानंतर नेक्स्ट आहे की वेगवेगळ्या प्रांतिक विधिमंडळाने निवडून दिलेली होती. अगदी बरोबर आहे, कारण ते एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने जे तत्व आहे निवडणुकीचं, ठीक आहे, प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची मतदान तत्व पद्धत जी आहे ते तिथं वापरण्यात आलेली होती आणि अप्रत्यक्ष पद्धतीने ही निवडणूक झालेली होती. म्हणजे एक प्रकारे प्रौढ मतदान याच्यामध्ये वापरण्यात आलेलं होतं का? तर नाही. ठीक आहे. जसं आता आपल्याकडे निवडणुका होतात तशा पद्धतीने निवडणूक झाली होती का? नाही. ठीक आहे. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्याकडून निवडून गेली होती असंही नाहीये. त्यांच्याकडून डायरेक्ट निवडणूक करण्यात आले का? नाही. त्याच्यामध्ये अनेक सदस्य, अनेक अपक्ष सुद्धा होते. साधारणतः 15 अपक्ष सुद्धा निवडून आलेले होते. त्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं ठरतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने योग्य विधान काय आहे? तर योग्य विधान आहे ऑप्शन क्रमांक 3, वेगवेगळ्या प्रांतिक विधिमंडळाने निवडून दिलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. STIच्या मुख्य परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे हा 2016ला. संविधान सभेची प्रथम 9 डिसेंबर 1946 रोजी बैठक झाली. बरोबर आहे. संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. अगदी बरोबर आहे. मसुदा समिती म्हणा. ठीक आहे. BN राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते. हेही विधान बरोबर आहे. हे तीनही विधानं आपण पाहिलेली आहेत. त्यामुळे वरीलपैकी एकही नाही. काय चुकीचं आपल्याला विचारलंय ना, अयोग्य काय आहे? तर एकही अयोग्य नाहीये, सगळे योग्य आहेत. आता ASOच्या पूर्व परीक्षेत विचारलेला प्रश्न बघा. संविधान सभेबाबत खालील विधाने सत्य आहेत. कोणती विधाने सत्य आहेत? ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. बरोबर आहे. प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती, कारण जसं आता याच्यामध्ये कुठल्याही 18 वर्षाच्या वरील व्यक्ती कुठेही निवडणुकीला मतदान करताय का? सार्वत्रिक आहे का? ती नाही.
तर अशा पद्धतीने म्हणजे पूर्वीची गोष्ट सांगतोय तर नाही, त्यामुळे हे विधान जे आहे ते प्रौढ मताधिकार आधारेवर नव्हती, हे विधान चुकीचं आहे. जर इथं होती असं म्हटलं असेल तर चुकीचं ठरलं असतं. ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती, हेही चुकीचं आहे कारण ती अप्रत्यक्ष निवडलेली होती. ब्रिटिश भारतात 292 जागा देण्यात आलेल्या होत्या. चूक आहे, 296 जागा होत्या, लक्षात घ्या 296 जागा होत्या, 4 बाकी इकडे चीफ कमिशनरसाठी दिलेल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर आहे ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत होती, हे विधान बरोबर आहे कारण वेगवेगळ्या समित्या त्याच्यामध्ये होत्या, हे आपण पाहिलं. म्हणजे अ आणि ड बरोबर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अ ब क ड याच्यामध्ये ऑप्शन्समध्ये थोडी मिस्टेक आहे बघा. अ आणि ड हे बरोबर आहे. ठीक आहे. अ आणि ड विविध समित्यांद्वारे कार्य करत होती. ती क ब आणि क हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्ही करेक्शन करा. नेक्स्ट बघा की राजकुमारी अमृता कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? सगळ्या महिला ज्या आहेत, 15 ज्या महिला सदस्य आहेत त्यांच्या जे मतदारसंघ आहेत ते आपण याच्या आधी पाहिलेल्या लेक्चरमध्ये, त्यामुळे केंद्रीय प्रांत हे तुम्हाला याच्यामध्ये आठवत असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू शकतो की तुम्हाला राज्यसभा टीव्हीच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे प्रांत आहेत आणि त्यामध्ये कोणते कोणते, मग मेन असेल वुमन असेल, यांची सगळी लिस्ट दिलेली आहे. ते मी तुम्हाला नंतर एकदा स्क्रीनमध्ये दाखवेल की अशा पद्धतीने हे चार्ट्स महत्त्वाचे आहेत मुख्य परीक्षेसाठी. पूर्वला तेवढं इन डिटेल काहीही विचारणार नाही, पण मुख्य परीक्षेसाठी. पण तुम्हाला एकदम असं वाटत असेल की नाही मला ते पूर्वसाठी पण करून ठेवायचे, तर नक्कीच त्यावर तुम्हाला वेळ असेल तर ते करू शकता. नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी रिकाम्या जागापासून लागू करण्यात आल्या. एसटीआय पूर्वला विचारलेला प्रश्न आहे, कधी लागू करण्यात आल्या? ही सुद्धा डेट आपण पाहिली होती, 26 नोव्हेंबर 1949, कारण त्या दिवशी संविधान स्वीकृत करण्यात आलेलं होतं आणि त्या दिवशीच निवडणुका किंवा नागरिकत्व तात्पुरती संसद या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या लागू झालेल्या होत्या. बरोबर. तर अशा पद्धतीने महत्वाची माहिती आपल्याला या माध्यमातून मिळते आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, सच्चिदानंद सिन्हा, पंडित जवाहरलाल नेहरू. योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 सच्चिदानंद सिन्हा. खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, अगदी बरोबर आहे. H.J. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते, अशी कुठलीही व्यक्ती नव्हती, त्यामुळे अ बरोबर आहे. इतर जे सदस्य आहेत एकूण 6 सदस्य आपण ते सर्व पाहिलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला लेक्चर्समध्ये याची माहिती मिळेल. तर अशा पद्धतीने काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत याच्यामध्ये मी घेतलेले आहेत आणि बऱ्यापैकी हा टॉपिक्स आपण व्यवस्थित पद्धतीने कव्हर केलेला आहे. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.